के पावर प्ले में वाइड इज लॉन्ग ऑफ पर, वाइड इज लॉन्ग ऑन पर। वो बालू राजे के लिए पहली गेंद है, गेंद डालने के लिए गेंदबाज तैयार है पेंदर एंड से। कुणाल सेल के मैच ऑन, पहली गेंद बालू राजे के लिए। वो तेज तरार गेंद थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। बेहतरीन एक श्रृंखला, बेहतरीन प्रतियोगिता। हमारी मयूर राजे और अमर संगम जी राजे भी मैच का आनंद लेते हैं। स्वागत है सभी का। गेंदबाज तैयार, अगली पेशकश। स्लो ओवर किया है, टॉस किया, ऑन द राइज खेला है गेंद को टकल दिया सीधा, वन बाउंस ओवर द लाइन और द रोप। अंपायर सिग्नल, यस शायद 6 है क्या, 6 है। चलिए वेल बैटिंग बालू राजे, कमाल का शॉट था, लोअर फुल टॉस, वेरिएशन युक्त गेंदबाजी करना चाहते थे, गेंद मिडल ऑफ द बैट बनी, गेंद सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। छक्के के साथ शुरुआत होती हुई तलोजा मुस्कुर टीम, और इस बार ड्राइव किया है शॉर्ट टर्मैन में, एक ही रन का इजाफा, एक से ज्यादा कुछ नहीं। एक के साथ टीम की टोटल यहां से बढ़ती हुई 7 रन। तीन गेंदे हो चुके हैं, 7 रन। भूषण पाटिल जो हमेशा मैंडेटरी पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी करते हैं, वही बल्लेबाज स्ट्राइक गेंद के ऊपर। पहली गेंद भूषण के लिए कुणाल, ओहो इस बार आड़े बल्ले से ताकतवर खिलाड़ी है, गेंद नहीं रुकेगी, गेंद गोली के रफ्तार से बीट हुई डीप विकेट बाउंड्री रेखा के बाहर 4 रन के लिए। यस, थर्ड अंपायर। चले आए एडवोकेट विक्रम जी, स्क्रीन के ऊपर चेक करेंगे। चले चेक, भूषण अच्छा शॉट खेला है, बेहतरीन शॉट है डीप लॉन्ग ऑफ पर, फील्डर है तैनात, एक ही रन का इजाफा, 1 रन के साथ टीम की टोटल यहां से बढ़ती हुई 12 रन, 1 डजन में। अब बालू राजे आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर, बालू के बल्ले से हमने एक शानदार छक्का देखा। किरण जी राजे भी मैच का आनंद लेते। किरण स्वागत है आपका भी। हमारे जय राजे, क्या बात है, गेंदबाज तैयार। ओ इस बार ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर, दंडित घोषित किया अंपायर का इशारा आता हुआ, गेंद खराब। एक और गेंद फेंकनी होगी गेंदबाज कुणाल शेलके को। 13 रन है, एक अच्छी टोटल, एक अच्छी पार्टनरशिप बनती जा रही है मैदान में। भूषण पाटिल और बालू राजे, कुणाल शेलके, इस ओवर की अंतिम गेंद शेष। ओ इस बार बैट का अंदरूनी हिस्सा लेकर गोली की रफ्तार से लॉन्ग लेग सीमा पार गेंद जा रही है 4 रनों के लिए। टाइम अलर्ट है, देखिए हर एक ओवर के लिए आपके पास 5 मिनट का समय है। ये देखिए लालचंद गाउंड सर काफी टाइम के ऊपर मैच फिनिश करते हैं। भूषण आएंगे स्ट्राइक एंड के ऊपर, पहली ओवर की समाप्ति। ओम साई 11 तलोजा मुस्कुर टीम की टोटल स्कोर बुक के ऊपर 17 रन। हितेन पाटिल यहां से गेंदबाजी के लिए तैयार।
भूषण एक आक्रामक बल्लेबाज है। अब सेकंड पावर प्ले में 3 फील्डर बाउंड्री रेखा की तरफ प्रोटेक्शन देंगे। वाइडिश लॉन्ग ऑन पर लॉन्ग ऑन डिप मिड विकेट तैनात किया, शॉर्ट मिड ऑफ तैनात किया, शॉर्ट फाइन लेग में और गली में फर्स्ट स्लिप में फील्ड की रचनाएं करते हुए गेंदबाज तैयार है। पहली गेंद मेट्रो एंड से हितेन पाटिल। भूषण है स्ट्राइक गेंद के ऊपर। एक अच्छे बल्लेबाज है भूषण, 2025 में काफी फॉर्म में नजर आए। अपने सपनों की बाइक भी मिले इस खिलाड़ी को। इसी प्रतियोगिता में इलेक्ट्रिक बाइक है। काफी अच्छा प्रदर्शन जो खिलाड़ी दिखाएगा उसे मिलेगी इलेक्ट्रिक बाइक। ओ इस बार देखिए कमाल का शॉट था। गेंद जाएगी हल्के हाथों से, खाली दिशा दिखाई गेंद, गेंद जाएगी सीधा डीप थर्ड मैन रीजन में से, गेंद दंदनाता हुआ चारण। कमाल का शॉट था। 21 रन। गेंदबाज तैयार। ओ इस बार अपील तो किया था, अपील करने का आपको हक है, लेकिन न्याय देने का काम अंपायर को है। लेग स्पाइस के तौर पर रन मिलेंगे सिंगल, सिंगल के साथ टीम का टोटल सही 11। चलो जब उसको टीम 22 रन, अच्छी टोटल है। 2 ओवर का ये खेल प्रगति पर है। हितेन पाटिल और स्ट्राइक एंड के ऊपर बालू राजे। अच्छी बल्लेबाजी करनी होगी बालू को भी। और स्लोवर किया है, गैप में जाइए गेंद, दोनों खिलाड़ी को चकमा दिया गेंद ने। गेंद सीधा जाएगी डीप फाइन लेग में, सीमा पार 4 रनों के लिए। चलिए अच्छा चौवा आता हुए, नसीब का चौवा है, लक फैक्टर ऑन है फिलहाल तो देखा जाए तो। ओमसा 11 तलोजा मुझको टीम के लक फैक्टर यहाँ से ऑन है। गेंदबाज हितेन फाडिल थोड़े से नाराज, ड्राइव किया इस गेंद का ऑन साइड में, 1 रन आसानी से मुकम्मल। दूसरी रन, अच्छी रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट और 2 रन के साथ टीम का टोटल यहाँ से बढ़ता हुआ 28 रन। 2 गेंदे शेष है इस ओवर की और भी। चलो अच्छी टोटल है, पावर प्ले में बेहतरीन फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने। 28 रन है, बिल्कुल कड़ी धूप मैदान के अंदर चलता हुआ यह जबरदस्त शांत मुकाबला। इस ओवर की अगली गेंद बालू राजे के लिए। फुल्लर लाइन की गेंद थी, फायदा नहीं उठा पा रहे बालू राजे। ओ मिसफील्ड, लेकिन दूसरी रन जरूर मिलेगी। और बैकअप में फील्डर थे, डायरेक्ट ही देनी चाहिए थी। भालू राजे देखिए थोड़े से नाराज है इस गेंद के, फुल टोल उसूल करने वाली गेंद थी। चले 2 रन बने, 2 रन के साथ टीम का टोटल 30। अंतिम गेंद शेष इस ओवर की। हितेन एक अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर। अंतिम गेंद शेष, 30 रन ऑन द स्कोर बुक। अच्छा शॉट का लाइव के साथ मोड़ दिया इस गेंद को नटराज स्टाइल में। गेंद जाएगी डिप स्क्वायर लेग बाउंड्री रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, मिलेंगे 4 रन। टीम मीटिंग आपको ड्रिंक्स ब्रेक में आपको टीम मीटिंग करेंगे। 3 ओवर के बाद आपको पानी मिलेगा।
नको नको तिसरी वर झालं पाणी ना पाहिजे त्यांना. नको कडक नीट आहे. चलिए यहाँ से गेंदबाजी में बदलाव। तो पावर प्ले में काफी अच्छी बल्लेबाजी रही होम साई 11 तलोजा मुस्कुट टीम की। एक अच्छी पार्टनरशिप है। 34 34 रन 34। यहाँ से गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार। फील्डिंग डिपार्टमेंट यहाँ से 5 फील्डर सर्कल के बाहर रहेंगे। डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर है। डीप मिड विकेट में है। लॉन्ग ऑन पर है हमारे आकाश। एक अच्छे जबरदस्त रॉकस्टार कमेंटेटर है। हमारे काफी अच्छे दोस्त भी है, लेकिन आप इन एक्शन में खेलते हुए नजर आएंगे। चलिए भूषण है खेलने के लिए तैयार। पहली गेंद ओ इस बार ऑन साइड में खेलना चाहते थे, लेकिन गेंद थी, गेंद को पढ़ नहीं पाए। लेगबाज के तौर पर रन मिलेंगे। सिंगल के साथ टीम के टोटल ये है यहाँ से 35 रन। अब यहाँ से फास्ट खेलना होगा क्योंकि लाइफ लाइन है। अनुज जैसे ताबड़तोड़ बल्लेबाज इस टीम में है। हेमन है, रौनक है, एक अच्छे बल्लेबाज है इस टीम में। पैंतीस रन है। ₹35 run on the scorebook on the scorecard. गेंदबाज तैयार, तेज तर्रार गेंदबाज तैयार है। अंकुश रन के ऊपर अंकुश लगाने की कोशिश रहेंगे अंकुश शेलके की। इस बार डेड बॉल की घोषणा अंपायर द्वारा। फिसल गई थी गेंद शायद हाथों में से। चलिए बालू राजे को आप स्पीड से बल्लेबाजी करनी होगी। लाइफलाइन भरपूर बढ़िया है तलोजा मुस्कुट टीम में। ओ ये देखिए, ये होनी चाहिए गेंदबाजी। कमाल की गेंद थी, पलक झपकती गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देते हुए डॉट गेंद की समाप्ति। जबरदस्त गेंदबाजी अंकुश द्वारा। कोई डांसिंग डाउन नहीं है, पदतालित्यों का कोई इस्तेमाल नहीं है। विशाल दादा पाटिल आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है। लगातार डॉट के ऊपर डॉट गेंदें जा रही है। अंकुश, जो इनका नाम ही अंकुश है, जो रोक लगाएंगे इस ओवर में, रन में एक अच्छी गेंदबाजी करते हुए अंकुश द्वारा। बालू राजे को बांध के रखा इस गेंदबाज ने। इस बार ऑन साइड में खेला है। मिड विकेट के रीजन में फील्डर है तैनात। एक ही रन का इजाफा, एक से ज्यादा कुछ नहीं। 36 36 रन। और इस बार ड्राइव किया, इस ऑन ड्राइव का शॉट आपने देखा आकाश, ये देखिए चला की अच्छी गेंद। इस गेंद के ऊपर बेहद मिलेगी सिंगल। हमारे विशाल दादा मंच के ऊपर मंगूर कंपनी के जो मैनेजिंग डायरेक्टर है, स्वागत है। चले इस ओवर की शायद अंतिम गेंद रहेगी। और टैपिंग क्रिकेट, एक रन आसानी से मुकम्मल। दूसरी रन लेनी चाहिए और तीसरी भी बन सकती है। और ये देखिए, ये शायद कुछ अलग कहानी होगी इस मोड, ये कहानी कुछ अलग मोड लेगी। चलिए रनआउट के तौर पर बालू राजे को लौटना होगा। ओवर की समाप्ति, टीम की टोटल है 39। चलिए पानी लेकर जाना है आपको, तब तक के लिए सुनते हैं डीजे मास्टर डैनी की आवाज।
चले 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या है ओम साई 11 तलोजा मुस्कुट टीम की 39 रन है 39। अब भूषण और आक्रामक बल्लेबाज अनुज मौर्य अब अच्छी बल्लेबाजी भूषण को दिखानी होगी मैदान में। 39। पहिले वर 2 ओव्हरिंग किती होत्या? 34. या ओव्हरिंग किती आल्या? इस ओवर में 5 रन आए। 34 2 ओवर में थे और इस ओवर में आए 5 तो बने 39। चलिए मैच ऑन है, गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, टाइम अलर्ट है। देखिए फील्डिंग में लगातार बदला होता हुआ गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, ओवर नंबर 4 यहां से जारी। नीरज जामले गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। नीलेश पहली गेंद भूषण के लिए। ओ इस बार बड़ी शॉट की तलाश में थे भूषण, गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में छलांग देती हुई डॉट गेंद की समाप्ति। जितने गेंद डॉट उतना इनका प्रेशर प्रेशर के साथ हमेशा निकलते हुए 39 रन है स्कोर बुक के ऊपर। ओवर नंबर यहाँ से चलता चलता हुआ प्रगति पर एक अच्छी गेंदबाजी नीरज द्वारा। अगली पेशकश भूषण के लिए, इस बार अच्छा शॉट खेला गैप में ऑन साइड में। काउ कॉर्नर के रीजन में बेहद मिलेगी सिंगल सिंगल के साथ। टीम के टोटल है 40 रन, चौथा ओवर प्रगति पर रहता हुआ। गेंदबाज तैयार है, अगली पेशकश। एक बेहतरीन हार्ड हिटर बल्लेबाज है अनुज। अनुज के साथ बहुत सारी अपेक्षा है टीम को, बड़े हिट लगाने हो गया। अनुज में क्षमता है, ताकत है, होश है, जज्बा है, जुनून है। फिलहाल तो 40 रन। ओ जबरदस्त शॉट है, ओ उतनी अच्छी फील्डिंग, तारीफ के काबिल फील्डिंग। बेहद मिलेंगे 2 रन, 2 रन के साथ टीम का टोटल है यहाँ से बढ़ता हुआ टीम का टोटल 42 रन। गेंदे हो चुकी इस ओवर के तीन तीन गेंदे बाकी है। एक बड़े हिट की तलाश में है तलोजा मॉस्को टीम। वो हिट आना बेहद जरूरी है, लेकिन आएगा जरूर क्योंकि ताकतवर खिलाड़ी अनुज मौर्य, ये शांत बैठने वाली खिलाड़ी नहीं है। उतनी अच्छी गेंदबाजी, फिर से एक बार उसी दिशा में गैप में खेला है आपने, इस बार मिस फील्डिंग, थोड़े से फंबल हो बने और उसका फायदा मिला तलोजा मॉस्को टीम को। टीम का टोटल है यहाँ से 46 46। इस चौवे के साथ टीम की टोटल है 46 46। तो चलिए गेंदबाज, ओहो इस बार ताकत का बेहतरीन इस्तेमाल, गेंद जाएगी हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद सीमा पार और इस छक्के के मदद के साथ टीम के 50 रन पूरे और स्कोर बुक के ऊपर रन है 52 रन। जोरदार टलिया ओम साई 11 तलोजा की टीम के लिए। फिफ्टी टू रन, 52 रन। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है, अगली गेंद भूषण की अनुज के लिए। और इस बार एक गेंद थोड़ी सी, चले ओवर की समाप्ति होती हुई और 4 ओवर के बाद ओम से 11 तोला था उसको टीम के टोटल है 52 रन।
जो काफी देर से शांत बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन अंतिम ओवर है भूषण, जलवा दिखाना होगा। भूषण में भी दम कम है, गहराई है, और वो गहराई के साथ बल्लेबाजी यहाँ से दिखानी होगी। जीत के खातिर जुनून होना चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून होना चाहिए, या आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए। टारगेट सेट करने वाली ओवर, पहली गेंद भूषण के लिए। अच्छा शॉट खेला है, डीप एक्स्ट्रा कवर में फील्डर है। एक ही रन के साथ संतुष्ट, और एक रन के साथ टीम का टोटल है 53 रन। 53 रन एक अच्छी टोटल तो है, फाइटिंग टोटल बनी है। 5 ओवर का मुकाबला है, 5 गेंदबाज आपको इस्तेमाल करने होंगे। 5 ओवर 5 गेंदबाज। 53 रन अनुज एक छक्के के और एक चौके के साथ खेल रहे अपनी टीम के लिए। देखेंगे अंतिम 5 गेंदे हैं हाथों में, कितने रन बनाते हैं ओम साई 11 तलोजा मुस्को टीम। अनुज यहां से गेंदबाजी के लिए, गेंदबाज तैयार है। अंतिम ओवर लेकर रोहित, फुलर लाइन की गेंद थी, फायदा नहीं उठा पा रहे, एक रन आसानी से मुकम्मल। दूसरी रन की कोई गुंजाइश नहीं है, सिर्फ बेहद मिलेंगे। सिंगल सिंगल से बात अब बनने वाले है नहीं। भूषण में दम कम है, ताकत के साथ यहाँ से पावरफुल हिटिंग बल्लेबाजी करनी होगी। लेकिन तारीफ करूंगा मैं रोहित की, क्योंकि अंतिम ओवर लेकर आए और अच्छी गेंदबाजी। 2 गेंदों के ऊपर सिर्फ 2 रन खर्चे किए। 54 झाले असते ना. 54 रन है भूषण ने स्ट्राइक एंड के ऊपर, सलामी वीर बल्लेबाज। चलिए इस बार अच्छा शॉट खेला है, और ये कैच ड्रॉप। दूसरी रन भी आसानी से मुकम्मल, पकड़ सकते थे कैच, लेकिन चले नसीब का साथ मिला भूषण को। अंतिम 3 गेंदे बाकी है, 56 रन है अब तक, 56 रन स्कोर बुक के ऊपर। अच्छी गेंदबाजी फिलहाल तो चल रहे मैदान में रोहित द्वारा। अंतिम 3 गेंदे बाकी। ओ इस बार टैपिंग क्रिकेट, शॉट भी पर 1 रन मुकम्मल। चले और शायद 2 रन बन सकते थे, और 1 रन के साथ टीम का टोटल है 57। 57 रन है। दिनेश दिनेश चले हमारे दिनेश जी पाटिल अकाउंटेंट है मंगूर कंपनी में, उनका स्वागत। चलिए अंतिम 2 गेंदे बाकी है, 2 पावरफुल हिटिंग की जरूरत। ऑफ मिस टाइमिंग है, फील्डर है उनसे पहुंच से बाहर। एक ओ आकाश ने क्या कमाल की फील्डिंग, उतनी अच्छी कमाल की थ्रो थी। चले अंतिम ओवर में शांत रखा इस दोनों बल्लेबाजों को। टीम का टोटल है यहाँ से 58. 59 रन है। चलिए छक्का आता है तो 65 बनेंगे, चौवा आता है तो 63 बनेंगे। देखते हैं अंतिम गेंद के ऊपर क्या होगा मैदान में। 59 रन है स्कोर बुक के ऊपर। अंतिम गेंद रोहित की। ओ बढ़िया बढ़िया गेंद थी ये, 1 रन आसानी से मुकम्मल। चलिए रनआउट के तौर पर बल्लेबाज को लौटना होगा। पहला सत्र यहाँ से कंप्लीट। तलोजा मुस्को टीम ने रन बनाए 5 ओवर में 60, 61 रन का टारगेट रखा है श्रीराम इलेवन चिंचोली टीम के पक्ष में। चलिए यहाँ से हम करेंगे कॉम्बॉक्स में बदलाव। हमारे सीनियर कमेंटेटर नारिवली की एक बेहतरीन आवाज, आगे की कहानी मिस्टर जगदीश सर की जुबानी। तब तक के लिए सुनते हैं डीजे मास्टर के साथ एक शानदार संगीत। ओ
एक बेहतरीन कमेंटेटर हमारे मामू अशरफ मामू, टांगा पलटी घोड़ा फरारी, उनका फेमस डायलॉग है। आइए मामू, मंच के ऊपर आपका स्वागत है। हॅलो, थँक्यू सो मच साई सर. चला मॅचमध्ये जाऊ. खेळाचं पहिलं सत्र संपलं, दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. हमारे कमेंटेटर अशरफ पटेल उर्फ मामू, जिनका आगमन हो चुका है मंच के ऊपर. आइए मामू, हम आपका स्वागत कर दे. उनका भी टीम आपको खेलते हुए दिखाई देगा. I11 ओवे नेक्स्ट मैच में उनका मुकाबला रहेगा विजेता टीम के साथ. हा, तर या दरम्यान आमचे पेदरगावचे जबरदस्त व्यक्तिमत्व संतोषदादा पाटील या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करीन आपण मुख्य मंचकावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि संदीप दादा भोईर, आपण देखील या मंचकावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो, चला फिल्डिंग लावून घ्या टीम ओम साई तळोजे मचकोर. अतिशय चांगला खेळ राहिला. पहिल्या खेळाच्या सत्रामध्ये एकूण धावा बनवल्या टीम तलोजे मचकूर संघाने 61 टू विन. चांगल्या धाबा आहेत, जवळजवळ 12ची सरासरी आस्किंग रन रेट. प्रति षटकामागे पाहिजे तो टीम श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली या टीमला हव्यात. याच्यानंतर विजेता टीम खेळ टीम I11 ओवई या संघाने एक सामना जिंकलाय. शेट्टू 11 तलोजे संघाला परास्त केला. त्यामुळे याच्यातून जिंकणारा संघ तो त्यांच्याशी खेळ आणि 2 सामने जिंकून टीम बेलवली संघ पुढे सरकलाय. सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. चला बॅटर, चला लवकर. 61 धाबांचा पाठलाग करायचा आहे. अनुज मडवीने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून सातत्याने धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्याच जोरावरती मात्र त्याने चांगली धावसंख्या उभी केली आहे. मात्र तिचा पाठलाग करत असताना श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली संघ या ठिकाणी पाहतोय आमचे याच गावातील एक मराठीचा गोड आवाज आकाश शेळके सर यांचा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहा मिळतोय. त्यांचं सुद्धा करतोय आम्ही मनपूर्वक स्वागत. 2 पंच मैदानाच्या दिशेला प्रस्थान करत असताना आमचे अनिल टेंबे सर आहेत आणि त्यांच्या जोडीला विक्रम पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये पाहा मिळतील आपल्याला. स्वर्गीय प्रवीणदादा पाटील व स्वर्गीय राजेशदादा नेरुळकर यांच्या स्मरणार्थ, यांच्या प्रित्यार्थ, त्यांच्या गोडाला उजाला देण्यासाठी, आठवणी त्यांच्या जागवण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय. श्री विठ्ठल रुक्माई क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पेंदर आयोजित ही स्पर्धा पाहा मिळतोय. 5 दिवसीय स्पर्धा, 32 संघांचा सहभाग. सुपर संडेला या स्पर्धेचे क्वालिफाय जे संघ झाले त्यांच्यामध्ये मॅच होईल. खरं तर पहिल्या दिवसामध्ये आलिमगड संघ क्वालिफाय झाला भिवंडीतील आणि त्यांच्याबरोबर
गेम इज ऑन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. हेमंत आहेत लॉंग ऑफला, तोपर्यंत सिंगल. 10 मिळत असताना पाहतोय आपण सिंगलने मात्र अकाउंट ओपन केलं गेलं आपला संघाचा. सलामीची जोडी पाहायला मिळतो आपल्याला. अमोल शेळके आणि कुणाल शेळके ही जोडी पाहतो. शेळके ब्रदर्स. दुसरा चेंडू या ओव्हरमध्ये. हो, चांगला होता, ड्राईव्ह केलाय. हो, गुड फोल्डिंग. अतिशय चांगला मिडऑनला फोल्डिंग झालंय. बाळू होते त्या ठिकाणी. गोलंदाज पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक भूषम पाटीलला पाहतोय. एक त्यांचा मेन गोलंदाज या टीमचा. सातत्याने चांगली गोलंदाजीची त्याच्याकडून अपेक्षा ठेवली जाते. संघ सहकारी. फुल टॉस. पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना सर्कलमध्ये फोल्डिंग तुम्हाला चांगलं करावं लागेल, कारण येथे 60 धावा सुद्धा तुमच्यासाठी पुरेशा नसतील. कारण जेव्हा तुम्ही चांगला फोल्डिंग करताना त्याच्यावरती सामना तुमचा अवलंबून असो. कारण मगाशी I11 संघाने सुद्धा आजच्या दिवसात हाय स्कोर 76 धावा कुठल्या मागच्या मॅचमध्ये शेट्टो 11 संघाने सुद्धा त्याचा पाठलाग केला होता. मात्र मधीच एक विकेट आली आणि त्यामुळे सामना टर्न झाला. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहतोय. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली गोलंदाजी पाहा मिळतं आपल्याला. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना आता प्रत्येक गावामध्ये जास्त खेळाडू झाल्यात, त्यामुळे 1चं 2, 2चं 3 संघ आपल्याला पाहायला मिळतात. याचं हेच कारण आहे की प्रत्येकानं खेळासाठी फटका चांगला डीपेक्षा कव्हरला. हेमंत पाठलाग करतात चेंडूचा. तोपर्यंत 2 धावा पहा मिळतात. लॉंग ऑफ वरून आले आणि 2 धावा वाचवल्या. अगदी सीमारेषा लगत चेंडूला अडवलं गेलंय. 2 धावा मिळत असताना या षटकामध्ये पाहतोय सिंगल डबलवरती काम चालवलं टीम श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली. ओ यॉर्कर, क्लीन बोल्ड, यू मिस. भन्नाट वेग, बुम बुम बुमरा स्टाईलने क्लीन बोल्ड केलाय. बॅटर बाद. पहिला धक्का चिंचवली संघाला. थँक्यू अनिल सर. यस, सेमी मालकरी आहेत ते. चला, बॅटर एवढा लेट नका येऊन द्यावा. उमेश, चला लवकर चला उमेश मैदानामध्ये. पहिला धक्का लागला. जबरदस्त चेंडू होता पहिल्या ओव्हरमध्ये. भन्नाट वेग होता. अगदी मिडल स्टंपला यॉर्कर. क्लीन बॉल झाले. दांड्या उद्ध्वस्त झाल्या. 3 पाराचीच झाले. एष्ट्या वाकवल्या पूर्णपणे. आणि असाच चेंडू तुमचा घात करत असतो क्रिकेटमध्ये. बुमराला पाहिलं आपण जेव्हा डेटर स्पेशलिस्टमध्ये ते गोलंदाजी करत असतो. अशा भन्नाट वेगाने गोलंदाजानं मात्र फलंदाजानं संभ्रमात पाडत असतो. बंडाऊनला उमेश आल्यात. गोलंदाज पाहतोय P2चं दुसरं हेमंत पाटीलला पाहतोय. दोन मातब्बर संघ खेळतात आणि 2 आमचे मातब्बर कॉमेंटेटर आकाश शेळके आणि त्याचबरोबर साई सर राजे. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड. कॅचिटचा कॉल आहे. झेल कोण टिपणार? आकाश होते त्या ठिकाणी. हाताचा पिसारा फुलवत मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. धक्का दुसरा लागलाय.
श्रीराम क्रिकेट संघ चिंचवलीला. चला लागोपाठचे 2 धक्के लागल्यात. सलामीची जोडी शांगायणामध्ये परत आली, डगआउट मध्ये आली आहे. त्यामुळे धावा पाहिल्या तर फक्त 7. पहिल्या षटकामध्ये भन्नाट गोलंदाजी केली गोलंदाज भूषणने, आणि त्यानंतर आता दुसऱ्या ओव्हरमध्ये हेमंत पहा मिळतो आपल्याला. जबरदस्त गोलंदाजी करत असताना टीम ओमसाई तलोजी मचकुर या संघाला पाहतोय. दुसरा संघ त्याच गावातील बाप्पा मोर्या. या प्रत्येक गावामध्ये मोठे मोठे संघ आहेत, प्रत्येक गावामध्ये जास्त खेळाडू आहेत, त्यामुळेचे संघ नव्याने उभे राहतात. यंगस्टर भरपूर आता पहा मिळतात आपल्याला. सध्या क्रिकेटचं खूप क्रेज आहे. क्रिकेट बरोबर शर्यती बैलगाड्या हा सुद्धा क्रेज सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर चाललाय. ऑन साइडला पिकअप शॉट आहे, एक जाव. गुड फिल्डिंग. डीप मिड विकेटला चांगला फिल्डिंग प्लेसमेंट करत असताना पाहतोय. या पेंदरच्या मैदानावरती 2 संघ एकमेकांसमोर. कॅप्टनने सुद्धा सांगितले की आम्ही 2 वर्ष एकमेकांबरोबर खेळलो नाहीये, याच्या अगोदर झाल्यात लढती, मात्र आता 2 वर्षानंतर ही पहिलीच लढत आहे एकमेकांच्या समवेत. मेशला पाहतोय स्ट्राईक बर्दी. ओ चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी हेमंत पाटीलला पाहत असताना आपण सुपर बॉलिंग. प्रत्येक चेंडू मात्र आपल्या ताकदीने फेकत असो. बीट करून ठेवलाय टीम चिंचवली संघाला, जो 61 धावसंख्येचा पाठलाग करतोय तलोजी मचकुरच्या विरोधात. त्या संघाला आपल्याला पाहा मिळतोय. पुन्हा एकदा हो लेग बिपरचा हलकसा अपील, मात्र बाहेर निघून खेळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. चेंडू आणखीन एक डॉटच्या स्वरूपामध्ये पहा मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी होत असताना पाहतोय हेमंत पाटील जो दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. षटक समाप्त होते. दुसरं धावा झाल्या ते एकूण 9 धावा फक्त. 9 धावा. अतिशय चांगली एमएम पाटीलची गोलंदाजी राहिली. एमएम पाटीलने चांगली गोलंदाजी करत असताना येथे आपल्या टीमला 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवला. पहिल्या ओव्हरमध्ये भूषणने सुद्धा फक्त 6 धावा खर्च केल्या. त्यामुळे आता चिंचवली संघाला विचार करावा लागेल की मोठे फटके खेळावेच लागतील, कारण पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगल्या धावा हव्या होत्या, मात्र त्या धावा मिळाल्या नाही आहे. हरकत नाही, अद्याप आपल्याकडे 18 चेंडू शिल्लक आहेत. चांगली बॅटिंग केली तर त्या लक्ष्याचा पाठलाग करू शकता. त्याच्यासाठी तुमच्याकडे चांगली रणनीती हवी आहे. आता येणारे 18 बॉलवरती तुम्हाला करायच्या त्या 52. 2 षटकांसाठी 11 मिनिटं घेतल्यात. पहा आमचे अंपायर्स या ठिकाणी गावंड सर बसलेले आहेत, कारण प्रत्येकाला आम्ही वेळ देतो. वेळेला महत्त्व देत चला मित्रांनो, कारण वेळ कुणासाठी थांबत नसते, वेळेसाठी आपल्याला थांबावं लागतो. आम्ही नेहमी सांगत असतो की सकाळी जो पेपर 5 रुपयाला मिळतो तो संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे
की जिंदगी धोके ज्यादा और मौके कम देते. तर त्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. जास्त वेळ नका. चला आता 2 षटकं संपलेली आहेत. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज पाहतोय अक्षय पाटील. पहिलाच बॉल थोडासा आपटला, बाउन्स दिला. हलकसा अपील. पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं गेलं. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. यस यस हाईट बघायचं आहे. सर आहे ते पाहिलं जाईल. ॲक्च्युली पहिलाच बॉल होता. इट्स वाईट बॉल. यस जास्त उचले घेसले. अतिशय चांगला निर्णय शेळके ब्रदर्स. 1 बाउन्स. यस वॉर्निंग दिली जाते. दिस इज गुड डिसिजन फ्रॉम अनिल सर. पहिल्या चेंडूवरती बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली. 2 ओव्हरमध्ये फार कमी धावा होत्या. आता तुम्हाला 51 करायच्यात. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 मध्ये 51. लीडिंग एज आहे या ठिकाणी. पाहतोय बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. जवळपास फिल्डर नव्हते. भन्नाट वेग आहे तलोजी टीमकडे. हा संघ पाहतोय स्पर्धा छोट्या मोठ्या खेळत असल्या तरी सुद्धा त्यांच्याकडे चांगले अनुभवी खेळाडू आहेत. त्यामुळे अनुभवाची शिदोरी जवळ असताना चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय टीम ओम साई तळोजी मजकूर संघ. पुन्हा एकदा फटका जोरदार जोकास फ्लॅट षटकार पाहायला मिळतो आपल्याला. 6 धावा. डायरेक्ट बॅरेल गेटला स्पर्श आला त्यामुळे ते षटकार मिळाला. ॲक्च्युली रोप अगोदर आहे बॅरेल गेट नंतर आहे त्यामुळे इथून स्पष्टपणे जाणवलं. षटकार फलंदाज इथेन. हो यावेळेस पाहतोय चांगला बॉल. पुन्हा एकदा पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न. इथेनला पाहतोय आपण. एक षटकार आला त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाजाने थोडासा बदलाव केला चेंडूमध्ये त्यामुळे चेंडू डॉट जात असताना पाहतोय. आता पुढचा का तुमच्यासाठी थोडासा खडतर असेल. डॉट चेंडू आता तुम्हाला परवडणार नाही आहे. चौकार षटकार मारावे लागतील. त्यासाठी तुमच्याकडे चांगली ताकद पाहिजे. बिग शॉट खेळायचा होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. डीपमध्ये फल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. गुड फिल्डिंग गुड ड्रॉ. सामन्यावरती वर्चस्व प्राप्त करत असताना तळोजी मजकूर संघाला पाहतोय आपण. दुसरीकडे अद्याप गरज आहे आता चिंचवली संघाला. 44 14 चेंडू 44 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. फटका हवेत केल्यात. फिल्डर उपस्थित आहेत. काय केलंय फिल्डरने चुकी केली आहे. झेल टिपण्याच्या नादामध्ये यस हिट विकेट झाल्यात पाठीमागे खेळाडू. चौकार तर गेला मात्र हिट विकेट झाले. फलंदाज उमेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर रोहित पाटीलला पाहतोय. चांगला प्रकारे चौकार आला असं वाटलं की आता या सामन्यामध्ये शिरकाव करताना मगाशी एक षटकार पाहिला आणि त्यानंतर एक चौकार येत असताना पाहायला मिळाला.
ओ चांगली गोलंदाजी, फटका चांगला आहे ऑलॉंग द कार्पेट, दोन फिल्डरला बीट करून चेंडू सीमा पार. दुसरा मोठा फटका येतो या ओव्हरमध्ये. 3 ओव्हरचा केस संपलाय आणि 3 ओव्हरमध्ये धावा झाल्यात 21. आत्ता बनवायच्यात 12 मध्ये तुम्हाला 40. 12 बॉल 40 ची गरज. थँक्यू. अतिशय चांगलं गीत पाहायला मिळतं. BRCC आत्ताच विठ्ठल रुक्माई गेले कित्येक वर्ष ज्या संघाने क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं आणि आज सुद्धा नाव या क्रिकेटच्या पतलावरती ज्यांचं अबाधित आहे तो VRCC अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ पेंदर ची स्पर्धा पाहतोय. नावाल रूपाला आलेली स्पर्धा प्रत्येक वर्षी अगदी नीटनेटकं आयोजन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आयोजन कमिटी सातत्याने नवनवीन बदल करत असतो आपल्या या स्पर्धेमध्ये. खेळाडूंच्या हिताचे निर्णय घेतले जातात कारण 5 षटकं 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एक नवीन संकल्पना कमी स्पर्धेमध्ये असा निर्णय पाहा मिळतोय. मात्र येथे गोलंदाजांची खऱ्या अर्थाने कसोटी पाहिली जाते आणि VRCने पाहिलंय ते. यावेळेस चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला घेऊन आल्यात. तब्बल 1 लाख रुपयाचे प्रथम पारितोषिक, द्वितीय 50, तृतीय चतुर्थ 25 हजाराचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. आणि दानशूरदाते ज्याने अतिशय या स्पर्धेसाठी लाख मोलाचं योगदान दिलं. फर्स्ट प्राइज सन्माननीय वासुदेव शेठ पाटील व ज्ञानेश्वर शेठ पाटील जे घोडगावचे आहेत त्यांच्या वतीने. सेकंड प्राइज आहे शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय दर्शन शेठ गुरुनाथ पाटील यांच्या वतीने हे देण्यात आले. थर्ड प्राइज नितेश शेठ पाटील जे घोडगावचे उद्योजक आहेत, युवा उद्योजक. त्याचबरोबर फोर्थ प्राइज संतोष शेठ नेरुलकर आणि तानाजी मडवी यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचं सतत आभार. सामन्याला झाली आहे सुरुवात आणि पहिलाच बॉल. इट्स नो बॉल. अनिल सर इशारा करत असताना नो बॉल आलाय आणि 1 धाव अवांतर मिळेल. यस या चेक केलं जाईल. आईट नो. 27 नारिवली. इट्स नो बॉल. कारण अगदी कमरेच्या वर होता. डायरेक्ट चेंडू किप्परकडे आलाय. त्यामुळे विचार करावा लागेल. असे चेंडू तुम्हाला परवडणारे आहे टीम तलोजे संघ. कारण अगोदर सामन्यामध्ये तुम्ही चांगलं पोझिशन बनवलंय. मात्र एखादा चेंडू तुमच्यासाठी घातक ठरेल आणि आता संधी आहे चिंचवली संघाला. बिग शॉट. बॉल हवेत आहे. फिल्डर धावंडी बॉल. फ्रीडचा बॉल आहे. मात्र येथे रनआउटची संधी नाही आहे. 2 धावा सुद्धा मिळाल्या. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. 24 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळाल्या आपल्याला. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये पाहतोय सर्वांचं लक्ष वेधून घेणारी इलेक्ट्रिक स्कूटी सन्मान सौ दीक्षा मॅडम जाधव यांच्या वतीने देण्यात आले. फटका चांगला आहे. लॉंग लॉंग बिग वे. मच नीडेड सिक्सर. हितेन पाटीलच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि मॅच मध्ये वापसी करणारा षटकार पहा मिळतोय. मगाशी नो बॉल होता त्यानंतर झेल टिपला गेला.
असेच नो बॉल तुमचे घात करत असतात. त्यामुळे काल सुद्धा रात्री आपण KPC ट्रॉफीमध्ये पाहिलं, जिथे एका बॉलमध्ये 5 धाबा बनवायच्या होत्या भिंगारी संघाला निलजे संघाच्या विरोधात, आणि त्या गोलंदाजाने अगदी नो बॉल फेकला कार दुर्दैव, आणि त्याच्यावरती 5 धाबा मिळाल्या. त्यामुळे तुम्हाला नो बॉल फार घातक असतात या सीमित क्रिकेटमध्ये. एका चेंडूने तुमचा घात केला जातोय. त्यामुळे गोलंदाजी करत असताना सावधपणा बाळगणं फार चांगलं. 800 चेंडूची पैकी करणं फार गरजेचं आहे. अगदी मिडल स्टंपला एक धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे, रनआउटचा धोका होईल का? मात्र थ्रो आला, अगदी टप्पा घेत असताना ऑन दी स्टंप थ्रो येणं फार गरजेचं होतं. इथे पाहतो एकटा लढतोय आपल्या टीमसाठी, चांगली बॅटिंग करतोय. 10 चेंडू 19 धाबा, सामन्याला अगदी काटणी देणारा 29. 10 बॉल 29 ची गरज आहे. 9. हो, फटका चांगला आहे लॉंगॉनला, फिल्डर उपस्थित आहेत. कॅच सुटला जातोय. कॅच सुटलाय का? मॅच पाहावं लागेल आता तलोजा मजकूर टीमला. आणखीन एक चौकार. आता 25 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 25. सामनाला कलाटणी देणारा हा षटक पहा मिळतो आपल्याला. हितेम पाटीलने मात्र सामना एकाती लढवलाय, किल्ला लढवलाय मॅच मध्ये. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर सरळ उडवलाय, 1 बाउन्स 4. जबरदस्त बॅटिंग करत असताना ठोकलाय तो चौकार. आता 7 बॉल करायचे आहेत तुम्हाला 21. अत्यंत महत्वाचा चेंडू असेल. चौकार षटकार आला तर चिंचवली संघ विजयाच्या मार्गस्थ होईल. जर एखादा डॉट विकेट आली तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये बाधित राहील. मात्र आलाय, हो यस, ठोकलाय तो षटकार, आणि मॅच मध्ये पूर्णपणे वापसी झाली आहे टीम श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली संघाची. आता बनवायच्या 6 मध्ये तुम्हाला 15. 6 बॉल 15 ची गरज, 12 बॉल 40 ची गरज होती. आणि आता पूर्णपणे मॅच वरती हुकूमत गाजवली आहे. 6 बॉल 15. निश्चित या ठिकाणी एक गोष्ट ऑलमोस्ट चांगली आहे. एक वाक्य लाखात आहे की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो, आणि काल किती कटिंग असला तरी तो बदलतो. आता काळ बदललाय आणि बदलवला तो हितेम पाटीलने. या ठिकाणी जबरदस्त बॅटिंग केली. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल धावा कुठल्या त्याने 25 धावा. आता फक्त 15 ची गरज आहे. गोलंदाज रोनक पाटील. पहिलाच बॉल स्पिन आक्रमण, कॅचिटचा कॉल की षटकार. ओहो, चिंगो चिंगो, झेल सोडला जातोय. साधा सोपा झेल होता, नवीन बॅटर आला असता. मात्र आता 5 मध्ये 14 काय केलंय
टीम ओमसाई तलोजे मजकूर संघाने ज्या पहिल्या 3 षटकामध्ये कमावलं ते मात्र मागच्या षटकामध्ये गमावलंय. ज्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या त्या एका षटकामध्ये धावा कुठल्या गेल्या त्याच्यापेक्षा जास्त हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला चढ उतार पाहायला मिळतोय. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम असं सुद्धा म्हटलं जातोय. आणि जेफ्री बॉयकॉट म्हणत असो की क्रिकेट इज अ फन्नी गेम. मात्र आता पहा कसा क्रिकेट बदलतोय. सड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. लेग स्टंप सोडून दिला. प्रेशर प्रेशर आणि आता 5 मध्ये 13. व्हॉट अ गेम, व्हॉट अ गेम. जबरदस्त सामना पाहा मिळतो आपल्याला. काजाचा टोका चुकवणारा मॅच पाहतो हितेन पाटील ज्याने या मॅच मध्ये वापसी करून दिली आहे. न कद बडा न पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा असंच काहीच सांगत असताना हितेन दुसरा बॉल पुन्हा एकदा पुढे आल्या. डान्सिंग डाऊन द विकेट केल्यात. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. होईल का पूर्ण. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 50 धावा झाल्या. 50 कंप्लीट. अद्यापही तुम्हाला 11 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहे 4. 4 मध्ये 11 बनवायच्या तुम्हाला धावा. आता 4 चेंडू 11 ची गरज या मॅच मध्ये. आलाय आलाय सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये डॅनीच्या डीजे वरती चेंडू आदळलाय. षटकार. तीन चेंडू 5. तुम्ही केलेल्या चुका आता तुम्हाला त्याच्यावरती विरजण टाकून पुन्हा एकदा नव्याने खेळ करावा लागेल. मात्र खेळ करत असताना आता तुम्हाला पाहावं लागेल तिथे की आता काय चुका झाल्या, आपण काय केलंय, किती खेळाडूंना जीवनदान दिलं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असेल. या 7च्या 3 मध्ये 5 धावसंख्या कंपल्सरी चेस करायचे. तुम्ही सोडलेले झेल, तुम्ही केलेल्या चुका मात्र आता तुम्हाला महागात पडल्यात. ओमसाई तळोजे मजकूर संघ 3 मध्ये 5. बिग शॉट. कॅच इटचा कॉल. यस, कॅच टिपला जातो डीप मिड विकेटला. हेमंत पाटील मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करत असताना आणि आता मॅच मध्ये वापसी करणारा कॅच असेल का. चला फिल्डिंग लावून घ्या. जास्त वेळ नको. तुम्ही जर जास्त वेळ केला तर फलंदाजांना जास्त वेळ मिळेल विचार करण्यासाठी. कारण आता नवीन बॅटर आलाय. आता 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. आकाश शेख आलाय एक को कॉमेंटेटर म्हणून ज्यांची कॅसियत आहे. टीम चिंचवले गावची ओळख पहा मिळतोय मैदानामध्ये. आता 2 मध्ये 5 करायच्यात. गोलंदाज पाहतो एक नौका गोलंदाज, स्पिन आक्रमण. आणि हेच असं स्पर्धेमध्ये की जेव्हा तुम्ही 5 गोलंदाज वापरताना तेव्हा तुमची क्षमता पाहिली जाते की तुमच्याकडे किती गोलंदाज आहेत. तुमची तेव्हाच खरी कसोटी लागत असते. 5 गोलंदाज वापरावेच लागतात. चांगला निर्णय आहे. चला आता 2 चेंडू 5 ची गरज आहे. एखादा चौकार षटकार या सामन्याला फिनिश करेल का आकाश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅच इटचा कॉल आहे. फिल्डर माघारी सरकले. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. आणि आता 1 मध्ये 4 चौकार मारायचा आहे तुम्हाला.
स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. फलंदाज पाहतोय रोहित पाटीलला की आता तुम्हाला चौकारच ठोकायचा आहे. 1 बॉल 4 ची गरज आहे. काय सामना कुठे होता कुठे आला सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघाचे पाठीराखे मात्र आता जे बसले होते ते उभे राहिल्यात आणि आता एकच देवाचा धावा करत असतील की आता देवा पावरे, कारण आता 1 मध्ये 4 बनवायचे आहेत. खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. त्यामुळे आता यस चला 1 बॉल 4, 1 बॉल 4 ची गरज आहे. चला हेमंत चला लवकर आता प्लीज. 1 बॉल 4 खूप वेळ गेलाय सामन्यासाठी. आणखीन एक सामना याच्यानंतर आहे. त्यामुळे आता सामना कोणी जिंको इथे विजय होईल आमच्या क्रिकेटचा, विजय होईल आमच्या VRCC चा, कारण त्यांनी स्पर्धा तुमच्यासाठी भरवली. जोरदार टाळ्या. आणि आत्ताचा बॉल चांगला फेकला अनुश्रय. डॉट बॉल आलाय. सामना जिंकलाय टीम तळोजे मजकूर संघाने. हॅलो, साईराजे यांकडून तलोजी संघाला 1000 रुपये जमा आले, लवकर या. चला जमा करा. कॅश गुगल पे का? हा बरोबर आहे. चला आता सामना जिंकला या ठिकाणी ओमसाई. तळोजे मजकूर संघाने अगदी चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज रोनक पाटीलने